संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल आलेवाडी गाव, आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आलेवाडी या संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर संपन्न झालं. या शिबिराला परिसरातील अनेक मान्यवरांसह डॉक्टर मंडळी उपस्थित होती. आरोग्य शिबिराचे उत्कृष्ट संचालन सुबोधाताई थोरात यांनी केले. लोकांना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्बल घटकांना मोफत व अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देशाने आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन यांनी केले जाते. तर दीपप्रज्वलन प्रकाशाचा विजय असतो आणि प्रतिमा पूजन म्हणजे थोरा मोठ्याचे आशीर्वाद व परंपरेची जोडलेली नाळ असते. मी सर्व मान्यवर प्रमुख उपस्थिती व अध्यक्ष तसेच सर्व संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करते की दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल. संस्थाध्यक्ष कासम सुरत्ने यांनी यावेळी या शिबिराचा प्रमुख उद्देश व्यक्त केला. आदिवासी भागासाठी ही शिबिर एक महत्त्वाची पर्वणी असून त्याचा लाभ आदिवासींनी घ्यावा असं आवाहनसुद्धा यावेळेस कासम सुरत्ने यांनी केलं. या शिबिराचा लाभ सर्वांना व्हावा अशी अपेक्षासुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केली. ह्या आरोग्य शिबिराचे अध्यक्ष, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वासराव वरणकार पाटील यांनीसुद्धा यावेळेस आपलं मनोगत व्यक्त केलं. एक आदिवासी बहुल आलेवाडी सारखं छोटंसं गाव जरी असलं तरी या गावामध्ये एक बहुउद्देशीय संस्था स्थापन करणे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक विकासाचे आणि एक सेवेचे कार्य कासमभाऊच्या माध्यमातून इथं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खरोखरच ते म्हणजे वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे. समाजातील दुर्बल घटकांना सोबत घेऊन आलेवाडी असो, चिचारी असो, वसाडी असो, हे सर्व प्रश्न एक पत्रकारितेच्या माध्यमातून पण ते चांगल्या पद्धतीने मांडतायत. आम्ही समर्थपणे पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा ज्या वेळेस ते जे कोणतं काम आणतात त्या कामासाठी आम्ही त्यांच्या सोबत, त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय संजीवभाऊ कुटे हे यांचे जे प्रश्न आहेत ते वर मांडण्यासाठी वेळोवेळी त्यांना प्रतिसाद देतात आणि त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच माध्यमातून आम्ही सर्व मंडळी हे एक जनसेवेचं व्रत, एक काहीतरी सेवा करण्याचं काम आम्हाला त्यांनी जे दिलेलं आहे त्या माध्यमातून मी खरेदी विक्रीचा अध्यक्ष, एक शेतकऱ्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो अन्नधान्याचा जो विकण्याचा जो काही भाग आहे तो व्यापाऱ्यांपासून जे काही त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी एक खरेदी विक्री एक संस्था आहे. तर त्या संस्थेमध्ये आपण आता मक्याची, ज्वारीची सर्व खरेदी, सर्व त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती असो, खरेदी विक्री असो किंवा आमच्या डॉक्टर सेलच्या माध्यमातून सुविधापासून आपला हा संग्रामपूर तालुका हा खूप सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे आपण तिथं जाण्याचं धाडस करत नाही. तर ते एक फ्रीमध्ये खूप मोठे ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून भूषणभाऊ खूप मोठे ऑपरेशन ते करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या मतदारसंघाला, विशेषतः खामगाव मतदारसंघाला, या दोन्ही मतदारसंघाचं काम ते कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असला तरी ते करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची प्रिय मंडळी पण समर्थपणे साथ देतात. असं कोणाचे काही मोठे वगैरे काही काम असले तर तुम्ही मला सांगा, त्या माध्यमातून आपण ते पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आपण सेवेसाठी उभं इथं राहिलेला आहे. तर मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कासमभाऊ सुरत्ने यांना शुभेच्छा. या शिबिराचा लाभ वसाडी, चिचारी, सायखेड, निमखेडी आणि आलेवाडीसह असंख्य आदिवासी गावांनी घेतला. यावेळी डॉक्टर धनंजय मारोडे, डॉक्टर दुर्गेश मालोदे, डॉक्टर अमोल धुर्डे, डॉक्टर सूरज पाटकर, डॉक्टर प्रफुल्ल वाघाडे, डॉक्टर दिनेश गांधी, डॉक्टर मनोज तायडे, डॉक्टर मोबिन वरडबकाल आणि माननीय डॉक्टर शाहरुख सुरत्ने यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन आणि मोफत औषधोपचार केला. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, आलेवाडी.